नमस्कार, मी श्रीरंग खरे. महाराष्ट्र शासन आणि MPCBच्या सौजन्यानं NDTV प्रस्तुत करत आहे ग्रीन महाराष्ट्र क्लीन महाराष्ट्र. विषय आपण घेऊन आलेलो आहेत घनकचऱ्याचा. कचरा आपल्या सगळ्यांच्या घरात जमा होतो. हा कचरा आपण बाहेर फेकून देतो. मात्र या कचऱ्याचं नेमकं काय होतं याबाबत आज आपण तज्ज्ञांशी चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत पॅनलमध्ये सहभागी झालेले आहेत. सगळ्यात पहिले मी स्वागत करतो. सुजित ढोलम सर आलेले आहेत, जे प्रादेशिक अधिकारी आहेत MPCBचे. मी पुन्हा या पॅनलमधल्या पुढच्या गेस्टचं स्वागत करतोय. डॉक्टर स्नेहा पळणिटकर आहेत, ज्या CEO आहेत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या. तसंच मी स्वागत करतोय नारी शक्ती पुरस्कार विजेत्या आणि कचरा वेचक संघटनेच्या अध्यक्षा ज्योती म्हापसेकर यांचं. आपण चर्चेला सुरुवात करूया. ढोलम सरांकडे पहिले जाणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न हा त्यांनाच विचारणार आहोत. सर, एक प्रश्न जाणून घ्यायचा आहे की घनकचरा म्हणजे काय हे अनेकांना माहिती असतं, पण त्याची व्याप्ती आणि त्याचं प्रदूषण हे नेमकं आपल्यावर काय परिणाम करूतं हे अनेकांना माहिती नसतं. थोडीशी तुम्ही माहिती द्या. घनकचरा हा म्हणजे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरात रहिवासी संकुलांमधून, तसेच उद्योगांमधून आणि तसेच कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट म्हणजे व्यावसायिक संस्था ज्या आहेत सगळीकडेच निर्माण होत असतो. तर रहिवासी संकुलांमधून निर्माण होणारा घनकचरा याची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे 3 प्रकारे आपण वर्गीकरण करतो त्याचं: ओला कचरा, सुका कचरा आणि डोमेस्टिक हजार्डस वेस्ट म्हणजे घातक घनकचरा घरगुती स्वरूपाचा. तर ओल्या कचऱ्यामध्ये आपलं ऑब्व्हियसली जे किचन वेस्ट आहे, म्हणजे जे भाज्या, उरलेले अन्नपदार्थ, भाज्यांचे इतर फळे यांचे जे इतर उरलेले भाग असतात हे सगळे ओल्या कचऱ्यामध्ये येतात. आणि सुक्या कचऱ्यामध्ये आपल्या घरातलं जे प्लॅस्टिक आहे किंवा काच आहे, धातू आहेत किंवा वेस्ट आहे, हे सगळं सुक्या कचऱ्यामध्ये येतं. आणि आपल्या घरातील जे सॅनिटरी वेस्ट म्हणजे डायपर्स म्हणा किंवा सॅनिटरी पॅड्स हे किंवा जे एरोसोल्स कॅन्स असतात, परफ्युम्स, ह्याचे जे उरलेले कंटेनर्स असतात ते घातक घनकचऱ्यामध्ये मोडले जातात. पण याच्यामुळे प्रदूषण नेमकं कसं होतं आणि त्याचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो? तर मुळात वर्षानुवर्षे आपल्याकडे यापूर्वी या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरता सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आपण प्रत्येक शहराच्या नजीक एक डम्पिंग ग्राउंड आपण बघतो. तर हा खूप मोठा, या डम्पिंग ग्राउंडमुळे खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं. जमिनीचं प्रदूषण तर होतंच, प्लस या डम्पिंग ग्राउंडला आपण बऱ्याचदा बघतो येता जाता की आग लागते, मग त्या आगीतून धूर तयार होतो. या धुरामुळे जे आरोग्यावर परिणाम होतात हे खूप घातक स्वरूपाचे असतात. आणि यातून जे लिचेट आपण ज्याला म्हणतो, लिचेट तयार झाल्यामुळे जे पाणी प्रदूषण होतं हे नद्यांमध्ये किंवा आपल्या खाड्यांमध्ये वाहून गेल्यामुळे जे पाणी प्रदूषण होतं त्यामुळे माशांच्या प्रजातीवर देखील परिणाम होतो, इतर जलचर याच्या कॅचमध्ये परिणाम होतो. तर असे खूप गंभीर स्वरूपाचे परिणाम होतात. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मी डॉक्टर पळणिटकर मॅडमना पुढचा प्रश्न विचारणार आहे की या संदर्भात काही नियम तयार झालेले आहेत का? ते नियम नेमकं काय सांगतात? 2016ला एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीकडनं हे रूल आले की जे SWM रूल 2016 म्हणून आले. आणि सर्वप्रथम की जो कचरा निर्माण करतो म्हणजे तुम्ही आम्ही, त्यांच्यावर बंधनकारक झालं की त्या कचऱ्याचं तुम्ही कसं वर्गीकरण करता. आणि ते जी कचरा महापालिका असेल किंवा महापालिकेने जी नेमलेली कुठची संस्था असेल किंवा कुठचा एखादा कंपनी असेल यांना दिलं असेल, त्यांना तुम्ही कशा प्रकारे ती हँडओव्हर करता. ही या कायद्याने 2016 प्रमाणे आपल्याला पहिल्यांदा आपण ॲज अ वेस्ट जनरेटर की कचरा निर्माण करणारे जे आहेत आपल्यावर बंधनकारक झालेलं आहे. ज्योती म्हापसेकर मॅडम, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. कचरा वेचक संघटनाच्यासाठी तुम्ही बरीच वर्ष काम करताय. कचरा वेचक हे संपूर्ण समाजासाठी एक महत्त्वाचं काम करतात. ते अनेकांना माहिती नसतं. ते काम काय करतात? प्रथम एक छोटीशी दुरुस्ती करते की मी स्त्रीमुक्ती संघटनेची अध्यक्ष आहे. कचरा वेचकांची संघटना, एक कचरा वेचक त्यांचीच लिडरशिप निर्माण झालेली आहे. कचरा वेचक हे आपण जर बघितलं तर बहुतेक शहरांमध्ये, जगामध्ये सुद्धा मायग्रंट्स जे आहेत, जिथे जिथे कचरा रस्त्यावर टाकला जातो तिथे त्या शहरात बाहेर न येणारे लोक हे कचरा वेचक बनतात. कारण त्याला काही कुठलंही काय म्हणतो आपण, नाही कॅपिटल पण लागत नाही ना. एक खदाडी घेतली, गोंडपाट, आणि ते खांद्याला अडकवलं आणि रस्त्यात उचललेला कचरा घेतला आणि गेलं, असं आहे ते.
मुंबईमध्ये जर आपण बघितलं, म्हणजे आपण मुंबईविषयी बोलत असलो तर मुंबईमध्ये बहुतेक ज्या बायका आहेत या मराठवाड्यातनं त्या काळी म्हणजे 72 सालच्या दुष्काळानंतर आलेल्या आहेत आणि संबंध जो कचऱ्याचा उद्योग आहे ना त्याच्यामध्ये त्याचा जो पिरॅमिड आहे त्याच्यामध्ये बायका ह्या सगळ्यात खाली आहेत. म्हणजे त्या 80% आहेत त्याच्यामध्ये फक्त उचलणार आहे, बाकी सगळा जो बिझनेस आहे तो पुरुषांच्या हातात आहे. आणि ह्या सगळ्या बायका निरक्षर आहेत, त्या एकल महिला आहेत बऱ्याचशा त्यातल्या, किंवा त्यांचे नवरे दारुडे आहेत आणि अतिशय गरिबीत राहणाऱ्या या बायका आहेत. आणि त्यांना कसलंही प्रशिक्षण वगैरे नाही, त्या कधी शाळेतच गेलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांना प्रशिक्षणही नाही आहे कसले. आणि त्यामुळे त्या कचरा वेचण्याचं काम करतात आणि हातावर पोट म्हणतात तशी त्यांची स्थिती असते आणि काटेवाल्यांच्या जाळ्यात त्या अडकलेल्या असतात. तर त्यामुळे त्या सतत कर्जबाजारातच असतात त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्यामुळे त्यांना एकत्र करून त्यांचे बचत गट बांधणं, त्यांचं प्रशिक्षण करणं, त्यांना कंपोस्टिंग शिकवणं, अशी तर वेगवेगळी कामं आम्ही करतो. ढोलम सर, पुढचा प्रश्न असा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये नागरिकांची खूप मोठी भूमिका असते. नागरिकांनी काय करायला पाहिजे आणि MPCB नागरिकांना त्यांची जबाबदारी काय आहे याची जाणीव करून देण्यासाठी कसे कसे उपक्रम राबवते? हो, नक्कीच. हा खूप चांगला प्रश्न विचारला आपण. केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने जे अधिनियम सॉलिड वेस्ट रूल्स 2016 हे जे अधिनियम प्रकाशित केलेले आहेत, तर याच्यामध्ये समाजातल्या प्रत्येक घटकावर आणि प्रशासनावर जबाबदारी दिलेली आहे. तर याच्यामध्ये कचरा निर्माण होण्याची प्रक्रियाच मुळात नागरिकांपासून चालू होत असल्यामुळे नागरिकांचं योगदान हे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचं आहे. नागरिकांनी म्हणजे जे 3R आपण म्हणतो, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल, या 3R प्रिन्सिपलचं तंतोतंत पालन करणे खूप आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे विलगीकरण, म्हणजे सेग्रिगेशन ऑफ वेस्ट आपण जे म्हणतो, कचऱ्याचं योग्य पद्धतीने विलगीकरण करणे आवश्यक आहे, जेणेकरून पुढे तुमची जी स्थानिक स्वराज्य संस्था त्या कचऱ्यावर पुढे ते कलेक्शन करून त्याच्यावर प्रक्रिया करणार आहे त्यांना ती प्रक्रिया करणं सुलभ जाईल. जर तुम्ही मिक्स्ड वेस्ट स्वरूपात म्हणजे एकत्र कचरा दिलात, ओला कचरा, सुका कचरा, डोमेस्टिक हजार्डस वेस्ट, हे जर तुम्ही एकत्रित स्वरूपात दिलं तर त्याच्यावर तेवढं इफेक्टिव्हली ते प्रक्रिया करणं शक्य नाही कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला. याचं कारण असं आहे की प्रशासनाला स्वतःच्या मर्यादा असतात. प्रशासन तुम्हाला नागरिकांना इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकतं, पण तो कार्यक्रम जर तुम्हाला यशस्वीरित्या राबवायचा असेल तर याच्यात नागरिकांकडून मुळात या गोष्टी पालन करणं आवश्यक आहे. आणि 3R प्रिन्सिपलमध्ये मुळात तुम्ही कचऱ्याचं जे निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे तीच मुळात कमी करणं आवश्यक आहे. आज आपण बघतो, आपण पूर्वी दुकानात जाऊन शॉपिंग करायचो, खरेदी करायचो. आज आपण ॲमेझॉनवरून एखादी वस्तू मागवतो, त्या एका वस्तूसाठी किती पॅकेजिंग असतं याचा तुम्ही विचार केलात तर जवळपास 4 किंवा 5 पटीने जास्त आज पॅकेजिंग वेस्टच्या प्रत्येक घरात निर्मिती होते. तर ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी आपण स्वतः एक सुजाण नागरिक म्हणून विचार करून याला आळा घालायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि जसं मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे कचरा जर तुम्ही घरातच तुमच्या किंवा ऑफिसमध्ये तुम्ही कार्यालयात आहेत तिथे योग्य पद्धतीने जर त्याचं विलगीकरण, सेग्रिगेशन केलं तर पुढे त्याचं प्रक्रिया सोप्या पद्धतीने होऊ शकते. पळणेटकर मॅडम, जसं ढोलम सरांनी सांगितलं की नागरिकांची जबाबदारी असे की कचरा वर्गीकरण करून देणं, पण असं होतं का प्रत्यक्षात? तसं जर आपण विचार केला तर बऱ्यापैकी म्हणजे 2016ला हे रूल आले, आता 8 वर्ष झाली. त्यामुळे मुळात लोकांना एक लक्षात आलं आहे की या कचऱ्याचं वर्गीकरण करायचं असतं. म्हणजे 10 वर्षापूर्वी तुम्ही बघाल तर सगळीकडे साधारण मिक्स कचरा असायचा, पण आता सुका आणि ओला हे 2 भाग तरी बऱ्याच प्रमाणात लोकांना माहिती आहे की अशा प्रकारे ॲट सोर्स की आपण जिथे निर्माण होतो तिथेच तो कचरा त्याचं विलगीकरण करून तो महापालिकेला सुपूर्द करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की आज 100% लोक जर सगळं ह्याच्यावर विलगीकरण करत असतील तर तसं मला तरी वाटत नाही. प्रत्येक शहराचा एक म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला 70%, 80% याप्रमाणे लोक त्याचं सेग्रिगेशन करताना दिसून येतात. पण मला असं वाटतं की जरी 8 वर्ष झाली तरी लोकांच्यात अजूनही की हा जो विचार आहे तो अजूनही रुजवायची आवश्यकता आहे की हे आपण कशासाठी करत आहोत.
हे जे विलगीकरण आहोत हे कशासाठी करत आहोत हे जास्त प्रमाणात आपण सांगण्याची गरज आहे. आता तिसरा टप्पा म्हणजे नुकताच आता एक आम्ही म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या कमिटीच्या डायरेक्टिव्हर्स त्यांनी डोमेस्टिक हॅझार्डस वेस्ट याच्यावर सुद्धा फोकस केलेला आहे की इतके दिवस फक्त सुका आणि ओला आपण बघत होतो, पण आता डोमेस्टिक हॅझार्डस वेस्ट आहे त्याच्यावर सुद्धा भर देण्यात आला आहे. कारण हा कचरासुद्धा आपल्या घरातच निर्माण होतो आणि त्याचे बऱ्यापैकी हेल्थ आणि एन्व्हायरमेंट हे दोन्हीही इम्पॅक्ट असू शकतात आणि त्यामुळे त्याच्यावर एक प्राधान्याने लक्ष देणं हे महत्त्वाचं झालं आहे. आणि हा जो विचार आहे म्हणजे आम्ही काही आत्ता महानगरपालिकांना त्याचं ओरिएंटेशन पण केलं की हा कचरा कसा आणि याचं एकंदर साठवणूक कशी करायची, त्याचं पुढे डिस्पोजल किंवा प्रोसेसिंग कसं करायचं आणि ते कशा प्रकारे महानगरपालिकेने त्याच्यासाठी सिस्टीम तयार करायची. कुठली शहरं साधारणपणे आघाडीवर आहेत या वर्गीकरणाच्या प्रक्रियेमध्ये नागरिकांच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर? नाही, तसं जर तुम्ही म्हणजे संबंध भारतभर किंवा इव्हन महाराष्ट्रभर आपण जर बघितलं तर प्रत्येक म्हणजे तसं बघाल तर मोठी शहरं महानगरपालिकेची जी शहरं आहेत ती पण बऱ्यापैकी तिथे वर्गीकरण होत आहे. छोट्या शहरात जास्त वर्गीकरण होत आहे. म्हणजे मिडियम साईज आणि जी छोटी आहे त्याला अनेक कारणं आहेत, पण हा आमचा अभ्यास आहे. आणि तुम्ही इव्हन स्वच्छ भारतचं जर आपण बघितलं पोर्टलवर तरी आपल्याला लक्षात येईल की जी मिडियम साईज किंवा हे यांनी बऱ्या प्रकारे काय म्हणतो की वर्गीकरण जास्त केलेलं आहे. पण मोठ्या शहरांच्या समस्या वेगळ्या आहेत, तिथे निर्माण होणारा कचरासुद्धा जास्त आहे आणि त्या दृष्टिकोनातून तिथेसुद्धा म्हणजे बऱ्या प्रमाणात होत आहे. पण जेवढं 100% ज्याला आपण म्हणतो विलगीकरण अजून आपण त्या टप्प्यापर्यंत अजून तरी पोचलेलो नाही आहोत. कचरा वेचक जे आहेत ते या संपूर्ण प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात, ते कसे? एक म्हणजे त्या जेव्हा कचरा वेचक स्वतःच्या डोक्यावर घेऊन कचरा विकतात, घेऊन जातात आणि विकतात, त्यांच्या पोटासाठी करतात ते, परंतु अत्यंत घाणीत ते हात घालतात. अत्यंत घाणेरडं आणि अनारोग्याचं हे काम आहे आणि त्यांचं जवळजवळ जीवावर बेतू पण शकतं अशी उदाहरणंही आम्हाला दिसतात. तर ते म्युन्सिपाल्टीचा ट्रान्सपोर्टचा खर्च वाचवतात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. नाही तर ते गाडीतनं जाईल, मग ते डम्पिंगला जाईल, त्याचा खर्च किती येईल आणि यांनी जर ते डायरेक्ट काटेवाल्याला दिलं तर मुख्य म्हणजे त्या म्युन्सिपाल्टीचा ट्रान्सपोर्टचा खर्च वाचवतात. ही खूप महत्त्वाची हे आहे. म्हणजे उदाहरणार्थ पुणे शहरात जे काम चालतं जे सगळ्यात कचरा वेचकांच्या दृष्टीने फारच उत्तम आहे की स्वच्छ नावाची संस्था ते चालवते आणि कचरा वेचक त्यातला कोरडा कचरा हा स्वतः घेऊन जातात आणि ओला कचरा म्युन्सिपाल्टीकडे देतात, पण तो सेग्रिगेट आहे की नाही हे पण ते बघतात. तर ही गोष्ट मला असं वाटतं की खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणजे पुणे म्युन्सिपाल्टीचा फार मोठा हिस्सा ट्रान्सपोर्टच्या खर्चाचा कमी झालेला आहे. म्हणजे ॲक्च्युली कचरा वेचकांच्या कामामुळे म्युन्सिपाल्टीजना ULBजना मदत होते, परंतु त्यांना रेकग्निशन मिळत नाही, त्यांना आय कार्ड्स देत नाही, त्यांच्या आरोग्याची काळजी नाही इतक्या घाणीत काम करत असूनसुद्धा, किंवा इतर ज्या अनेक गोष्टी आहेत त्या रूल्स खूप आहेत पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होण्यासारखं. म्हणजे आता जसं आत्ता पळणीटकर मॅडमने सांगितलं की वेंगुर्ला अगदी छोटं शहर आहे, पण तिथे इतक्या उत्तम प्रमाणात सगळं होतं आणि नुसतंच कोरडा कचरा नाही. जर आपण कचरा वेचकांना कॉम्पोस्टिंग शिकवलं, बाहेर खत करायला शिकवलं तर आपण एक शून्य कचरा स्थिती निर्माण करू शकतो. म्हणजे कोरडा कचरा त्याने घेऊन जावा आणि ओला कचरा तिथल्या तिथेच खत व्हावं, याच्यासाठी आम्ही त्यांना काय म्हणतो आपण घरी वापरण्यासारखी बास्केट्स, मोठ्या पिट्स, बायोगॅस असं अनेक प्रकारचं आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो. आणि त्यामुळे हे जर त्यांच्याकडे काम दिलं काही प्रमाणात, कारण त्यांचं इंटिग्रेशन करावं, त्यांना सामावून घ्यावं कामात असं पण नियमांमध्ये लिहिलेलं आहे, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. आणि मगाशी ज्या हॅझार्डस वेस्टविषयी या म्हणाल्या त्याबद्दल मला असं म्हणायचं आहे की सॅनिटरी नॅपकिन आपण घेऊया की सॅनिटरी नॅपकिन हे ॲक्च्युली सॅनिटरी नॅपकिनमध्ये सुद्धा आत प्लास्टिक असतं. म्हणजे त्याचं कंपोस्टिंगमध्ये तसं काय होऊ शकत नाही. मग ते जातं एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत. ती प्लास्टिकची पिशवी अगदी कितीही सुंदर असली तरी कुठल्याही कचरा वेचकाने सॅनिटरी नॅपकिन घातलेली प्लास्टिकची पिशवी बघितली की त्याला हातही लावत नाही. बरोबर आहे ना? तर अशा हजारो पिशव्या जाऊन डम्पिंगवर पडतात, हजारो. म्हणजे तिथे जे 18 मजले झाले असतील त्याच्यातला 1/3 भाग तरी सॅनिटरी नॅपकिनच्या पिशव्यांचा असेल असं मला वाटतं. तर असं ह्याच्यावर कसं तर तो कागदात तरी गुंडाळा. म्हणजे तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीत सॅनिटरी नॅपकिन घालूच नका, ते कागदात गुंडाळा. पुण्यात अशी त्यांनी मोहीम राबवली की त्याला तुम्ही रेड क्रॉस करा, म्हणजे कुणीही त्याला हात नाही लावणार. आणि
इंदूरमध्ये या प्रकारे 3रा कप्पा दिलेला आहे गाड्यांना फक्त हजारडस वेस्टचा. तसा सगळ्या शहरात झालं पाहिजे. तुम्ही कचऱ्यावरच्या प्रक्रियेबद्दल बोललात. मुंबईत अशी काही उदाहरणं आहेत, काही सोसायट्यांनी स्वतःहून शून्य कचरा किंवा वर्गीकरण स्वतःच्याच पातळीवर पूर्ण केलेलं आहे? आमच्याकडे खूप उदाहरणं आहेत. आमच्याजवळ 150-200च्या वर प्रकल्प आम्ही राबवतो. म्हणजे उदाहरणार्थ अंधेरीला विजयनगर सोसायटी आहे, तिथे पहिल्यांदा आम्ही गेलो तर 500 घरांची कॉलनी येते. तिथला फक्त हॅझार्डस वेस्ट बाहेर जातो. बाकी कुठलाही कचरा म्हणजे कोरडा कचराही कचरा वेचक घेऊन जातात आणि ओल्या कचऱ्याचं तिथेच खत होतं गेले 15 वर्ष. तर त्याच्यानंतर अणुशक्तीनगर किती मोठी कॉलनी आहे, 10,000 कुटुंब राहतात तिथे. तिथे आज बायोगॅस प्लांट्स आहेत. आमच्या बायका तिथे खत करण्याचं काम करतात. अधिक कोरडा कचराही वेगळा केला जातो आणि त्यामुळे ह्या पूर्ण 9 टन कचरा जिथे डम्पिंगवर जात होता तो 1 टनावर पण आलेला नाही आता. आणि त्याच्यासाठी पण ते काहीतरी प्रयत्न करत आहेत BRCचे शासन. तर अशा प्रकारच्या पुष्कळ. आता तुम्ही मसिना हॉस्पिटल घेतलं तर ते पूर्ण आम्ही झिरो वेस्ट केलं आहे. तिथेही बायोगॅस प्लांट चालतो. अशा प्रकारचं छोट्या छोट्या इमारती तर नक्की करू शकतात, पण लोकांच्या मनात खत करण्याविषयी भयंकर गैरसमज आहेत. वास येईल, अमकं होईल, तमकं होईल. आणि मुख्य म्हणजे ही जी ॲटिट्यूड आहे की माझ्या दारात नको, माझ्याजवळ नको, माझ्या कुंपणात नको, नॉट इन माय बॅकयार्ड. हाच प्रश्न मला डोलम सरांना विचारायचा आहे. सर, वर्गीकरण कसं करायचं हा अनेकांना प्रश्न पडतो. प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे याबाबतची अनेकदा जनजागृती केली जाते. मात्र अनेकांच्या मनात ही शंका असते की वर्गीकरण आम्ही करायचं कसं? आपल्या घरातून जो कचरा म्हणजे नागरी वसाहतींमधून जो कचरा तयार होतो त्याच्यामध्ये जसं मी मगाशी म्हटलं की जो नागरी घनकचरा आहे त्याचं 3 प्रकारात आपण वर्गीकरण करतो. ओला कचरा, सुका कचरा आणि डोमेस्टिक हजार्डस वेस्ट. त्याच्यापैकी डोमेस्टिक आता बहुतांश आपल्या महाराष्ट्रात समजा 28 महानगरपालिका आहेत आणि इतर नगर परिषद. तर बहुतांश नगर परिषद नगरपालिकांचे जे कलेक्शन मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये जी गाडी कचरा कलेक्ट करण्यासाठी येते त्याच्यामध्ये 3 प्रकारचे कप्पे असतात. ओला कचरा, सुका कचरा तर असतोच, प्लस एक छोटा कप्पा असतो डोमेस्टिक हजार्डस वेस्टसाठी. तर हे प्रॉपरली वर्गीकरण करून त्या 3ही कप्प्यांमध्ये हा जो कचरा गेला तर आणि त्यानंतर आपल्या घरगुती कचऱ्यामध्ये वेस्टचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असतं. आणि आपलं प्लास्टिक वेस्ट तर आपण सुक्या कचऱ्यामध्ये हे करतो. थोडंसं समजून सांगण्यासाठी की डोमेस्टिक हॅझार्डस वेस्टमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात हे देखील अनेकांना माहिती नसतं. डोमेस्टिक हॅझार्डस वेस्टमध्ये एकतर सॅनिटरी वेस्ट म्हणजे डायपर्स, सॅनिटरी पॅड्स हा कचरा येतो. तर आता मोस्ट ऑफ द जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत याच्याकरता सॅनिटरी पॅड्स किंवा डायपर्स त्याच्यासोबत एक पिशवी दिलेली असते. त्या पिशवीमध्ये तो कचरा वापरून झाल्यानंतर टाकणं अपेक्षित असतं आणि त्यानंतर मग तो तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला तुम्ही तो विलगीकरण करून देणं आवश्यक असतं. तो कचरा जर तुमच्या ओल्या कचऱ्यामध्ये किंवा सुक्या कचऱ्यामध्ये मिक्स करून जर तुम्ही दिलात तर मग त्याचं प्रक्रिया करणं शक्य नाही. कारण एवढ्या मायक्रो लेवलला कुठल्याच नगरपालिकेच्या प्रशासनाला कचऱ्यावर प्रक्रिया करणं शक्य नाही आहे. आणि दुसरं तुमचं वेस्ट जे आहे घरातलं म्हणजे फ्रीज, TV हे तर तुम्ही समजा एक्सचेंज पॉलिसीमध्ये देता नवीन फ्रीज घेताना. पण जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत घरातल्या अगदी टॉर्चपासून इलेक्ट्रिक वायरपासून तर ह्या डस्टबिनमध्ये न जाता या वेगळ्या ठेवून आजकाल बऱ्याच अशा संस्था आहेत की ज्या रहिवासी संकुलांमधून सुद्धा वेस्ट कलेक्शन करतात. जशा या स्नेहा मॅडमची संस्था आहे समजा. तर अशा भरपूर संस्था आहेत की ज्या कोरडा कचरा तुमच्या सोसायटीच्या दारात येऊन आठवड्यातनं एकदा कलेक्शन होतं. पण तुमचं फक्त नागरिकांनी एवढंच भान ठेवणं आवश्यक आहे की ते डस्टबिनमध्ये रेग्युलर कचऱ्यामध्ये न जाता आठवड्यातला जो काही दिवस ठरलेला आहे त्या दिवशी ते खाली सोसायटीच्या लॉबीमध्ये आणून किंवा तिकडे ठेवणं एवढंच फक्त आवश्यक असतं. थोडक्यात जाणून घ्यायचं आहे की ही वर्गीकरणाची प्रक्रिया तर समजली, मात्र तो कचरा जमा झाल्यानंतर त्याच्यावरची जी प्रक्रिया असते म्हणजे काही ठिकाणी खत निर्मिती होते किंवा काही ठिकाणी बायोगॅस निर्मिती होते, ती प्रक्रिया कशी चालते? कचरा प्रक्रिया हा खूप मोठा विषय आहे आणि त्यात डे बाय डे नवीन नवीन संशोधन होत आहेत. तर सद्यस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास 23,500 मेट्रिक टन प्रतिदिन एवढा कचरा तयार होतो आहे.
आणि त्याच्यापैकी जवळपास 21,000 मेट्रिक टन प्रतिदिन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, या म्हणजे विलगीकरण म्हणा किंवा इतर कोणत्याही पद्धतीने. तर याच्यामध्ये ओल्या कचऱ्याचा जर विचार केला तर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरता महाराष्ट्रात सुमारे, आज मी तिला 418 आपल्याकडे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, या 418मध्ये एकूण 456 बायोकॉम्पोस्ट प्लांट आहेत, जिथे या ओल्या कचऱ्यावर खतनिर्मिती केली जाते. तसंच 145 वर्मी कॉम्पोस्टिंग प्लांट म्हणजे गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, आणि सुमारे 71 RDF म्हणजे RDF प्लांट म्हणजे जिथे या कचऱ्यापासून इंधन तयार केलं जातं. जे तुमच्या उद्योगांमधून जे बॉयलर्स आहेत त्याच्यामध्ये तुमचं जे रेग्युलर फॉसिल फ्युएल किंवा नैसर्गिक जो आपलं इंधन आहे, कोळसा, याचा पर्याय म्हणून वापरलं जातं. तसंच महाराष्ट्रात आज 4 वेस्ट टू एनर्जी म्हणजे कचऱ्यापासून वीज ऊर्जा निर्मिती, 1 वीज निर्मिती आणि बाकी 3 बायोमिथनायझेशनचे प्लांट आहेत. तर अशा पद्धतीने महाराष्ट्रात आज कचऱ्यावर प्रक्रिया करायचं काम चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला तिघांनाही विचारायचा आहे. सुरुवात करूया स्नेहा मॅडमपासून, की नागरिकांचं कर्तव्य या सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा नागरिकांची जबाबदारी ही काय असते? तसा जर कचरा व्यवस्थापनाविषयी बघितला तर मूळ जबाबदारी आपण नागरिकांची पण आहे. कारण आपण जर तो कचरा त्याचं विलगीकरण बरोबर केलं नाही, त्याचं स्टोरेज बरोबर केलं नाही, ते हँडओव्हर बरोबर केलं नाही, तर जी सिस्टीम डेव्हलप झालेली आहे ती तेवढी इफेक्टिव्ह होऊ शकत नाही. त्यामुळे जो निर्माण करतो त्याची, माझा कचरा ही माझी जबाबदारी, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून नागरिक किंवा जो कचरा जनरेट करतो या सगळ्यांची प्राथमिकरित्या जबाबदारी आहे की आपल्या कचऱ्याची आपण कशी विल्हेवाट लावत आहोत. आणि मला वाटतं या संबंध प्रक्रियेत नागरिकांचा मोठा काय म्हणतो सहभाग असणं आवश्यक आहे. नाही फक्त ही जबाबदारी महापालिकेची आहे किंवा जे कोणी कचरा याच्या संदर्भात काम करणाऱ्या संस्थांचे असं नसून जो करतो निर्माण त्यांची पण तेवढीच जबाबदारी आहे आणि ते कायद्यान्वये बंधनकारक आहे. ज्योतिताई, काय सांगाल, नागरिकांची जबाबदारी आणि कर्तव्य काय? नागरिकांची तर खूपच जबाबदारी आहे आणि अत्यंत सुशिक्षित आणि अगदी शास्त्रज्ञ असलेले लोकसुद्धा कचरा घरात वेगळा करत नाहीत. त्याच्यात 2 कारणं पण आहेत असं मला वाटतं, की मी का करू, मी टॅक्स देतो, आणि दुसरं म्हणजे मी का करू या प्रश्नामध्ये जातीचं वास्तव पण आहे, कारण दुसरं कोणतरी करणार आहे असं ते म्हणतात. हे दुसरं कोण आहे? हे दुसरं माणूस कोण आहे जे ते कचऱ्यात हात घालेल? त्यामुळे प्रत्येकाने, कारण खरं म्हणजे कचरा वेगळा करणं ही इतकी सोपी प्रक्रिया आहे. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायला पाहिजे डोक्यात की काय कुठला कोरडा आहे आणि कुठला ओला आहे आणि कुठला हॅझार्डस वेस्ट आहे, घातक कचरा आहे. पण ते केलं जात नाही. त्याचं कारण म्हणजे केवळ इग्नोरन्स नाही आहे. मला मी कशाला करू, हा जो काय म्हणजे कचरा, जसा पैसा वाढतो तसा कचरा वाढतो आणि तशी तुच्छता पण वाढते कचऱ्याविषयी आणि कचऱ्यात काम करणाऱ्यांविषयी. दोन्ही मुद्दे आहेत त्याच्यात. त्यामुळे यावर काय करता येईल. तिसरं मला असं वाटतं की शासन किंवा अर्बन लोकल बॉडीज म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था या त्या मानाने लोकशिक्षण म्हणजे नुसती पोस्टर्स लावणे होत नाही. म्हणजे माध्यमांची पण फार मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला दाखवायला पाहिजे ना काय कोरडा काय ओला आणि काय आहे. तुम्हाला विचारलं पाहिजे लोकांना वर्तमानपत्राने सुद्धा की आज तुम्ही केलात का आणि हा कोरडा आहे हा ओला आहे. कळत नाही हे खरं आहे, पण ते कळत काही वेळेला इग्नोरन्स असतो, काही ना कळून पण करत नाहीत काही जण. परंतु त्याचा जो भडीमार, आणि आपण असं वेगवेगळ्या जाहिराती करून वातावरण निर्मिती करून अनेक गोष्टी केल्या आहेत. म्हणजे जसं पोलिओचं आहे किंवा आता कोरोनाच्या वेळेला वगैरे, म्हणजे लोकांना जर हे सतत सांगितलं तर त्याचा निश्चित परिणाम होतो. पण तितक्या इफेक्टिव्हली मीडियाचा उपयोग याच्यासाठी होतो असं मला वाटत नाही. माध्यम म्हणजे अशा प्रकारचं चर्चासत्र इतकी कमी होतात आणि अशा प्रकारे लोकांना सांगणं सतत, कारण ते हॅमरच करायला लागेल, कारण त्यांना सवयच नाही हे करण्याची. मग ते करण्यासाठी काय करते मीडियासुद्धा. आणि नुसतं काही आपण म्हणजे बक्षिसं दिली हे दिली तर ते होत नाही. त्याला ॲक्च्युली असं यांनी सांगितलं तर घोलप साहेबांनी की बऱ्याच गोष्टी आपल्याला या संदर्भात करायला लागतील आणि वातावरण निर्मिती करावी लागेल. कारण समजा आपण परदेशात जातो आणि स्वच्छ रस्ते, छान रस्ते बघतो आणि त्यावेळेला आपल्याला असं वाटतं पण त्यांची कलेक्शन सिस्टीम किती उत्तम आहे आणि लोकांना एवढाच फाईन आहे की तुम्ही जर टाकला नाहीत कचरा, वेगवेगळा केला नाहीत तर तुमचं उचलून पण नेला जात नाही आणि दंड तो होतोच. दोन्ही गोष्टी.
पण आपल्याकडे जी रोबस्ट सिस्टीम पाहिजे त्याच्यासाठी ती नाही आहे आता अजूनही, असं मला वाटतं. ती अजून जास्त स्ट्रॉंग करणं आणि लोकांना त्याची जाणीव करून देणं की तुमची जबाबदारी आणि तुमच्या घरातला कचरा तुम्हीच वेगळा केला पाहिजे, एक नागरिक म्हणून तुमचं ते कर्तव्य आहे, हे लोकांना बरोबर. सांगणं. डोलम सर, इथे मोठ्या प्रमाणावर तरुण मंडळी आलेली आहेत जी आपल्या घरात अधिक जागरूकपणे किंवा साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. तुम्ही या सगळ्यांना उद्देशून जे स्नेहा मॅडम आणि ज्योतिताईंनी जे सांगितलं त्या संदर्भात काय आवाहन कराल? आता जर आपण बघितलं तर प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात पण हे जे म्हणजे नागरिकांची कर्तव्य आणि ह्या ज्या सगळ्या पर्यावरणपूरक गोष्टी आणि पर्यावरणपूरक जीवनशैली कशी असावी याचा अंतर्भाव बऱ्याच प्रमाणात केलेला आहे. म्हणजे मी माझ्या मुलाचा देखील जेव्हा अभ्यासक्रम बघायचो शाळा कॉलेजमध्ये, तर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत ज्या पूर्वी नव्हत्या अभ्यासक्रमात. तर मला वाटतं अजून त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक सब्जेक्ट म्हणजे त्याच्यामध्ये विषय खूप डिटेलमध्ये द्यायची गरज आहे. प्राथमिक शिक्षणात तर आहेच, प्लस एक सुजाण नागरिक म्हणून घरातल्या सगळ्यांचं आणि आपण आपल्या शेजारी म्हणजे राहणाऱ्या लोकांचं सुद्धा आपण अवेअरनेस प्रबोधन करणं आवश्यक आहे. कारण याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग हा सर्वात मोठी गोष्ट आहे की हे जे नागरी कचरा घनकचरा प्रक्रिया योग्य रीतीने व्हावी याकरता. तर अवेअरनेस हा सगळ्यात मोठा हे आहे. म्हणजे आता या ज्योती मॅडमने जसं ज्या प्रकारे सांगितलं की मीडियामधून सुद्धा याला वाईडली पब्लिसिटी देण्याची गरज आहे. म्हणजे ओला कचरा कुठला, सुका कचरा कुठला हे असं कळत नाही. म्हणजे आता जनरली आपण काय म्हणतो की एखादी प्लॅस्टिकची बॅग समजा ओली असेल तर तो ओला कचरा झाला का, किंवा म्हणजे हे कन्फ्युजन असतं कायम. हे प्रत्येक म्हणजे हे नैसर्गिक आहे. तर याच्याकरता खूप अवेअरनेसची गरज आहे. ज्या ज्या माध्यमातून शक्य आहे तिथे तिथे आणि प्राथमिक शिक्षणातून सुद्धा याची हे करायची गरज आहे. आपण गरज ऐकलेली आहे की माध्यमांनी या सगळ्या विषयावर लक्ष देणं गरजेचं आहे. NDTVने हा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे आणि त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून ग्रीन महाराष्ट्र क्लीन महाराष्ट्र हा कार्यक्रम आम्ही सादर करतो आहे. आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या तीनही मान्यवरांचं आभार मानूया आणि या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.